राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे
हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम जय राम हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने सुख झाले वो साजने रूप पाहता लोचने दुःख झाले हो साजने दुःख झाले हो साजने दुःख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरबा विठ्ठल बरवा तुहा माधव बरबा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरबा बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा तुहा माधव बरबा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा माधव बरवा बापर खुमा देवी वर बापर खुमा देवी वर देवी वर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर देवी वर बापर देवी वर बापर देवी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा
जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम संताचा उपकार संतांचा उपकार संताचा उपकार संतांचा उपकार सांगावया नाही पार 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 संताचा उपकार संतांचा उपकार संताचा उपकार संतांचा उपकार सांगावया नाही पार 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 अपना सारे खे करीती अपना सारे खे करीती अपना सारे खे करी अपना सारे खे करीती याती कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ती यार कुळ नाही चित्ती यार कुळ नाही चित्ती यात कुळ नाही चित्ती यात कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे दया अंतरात वसे दया अंतरात वसे दया अंतरात वसे तुझा भावन से तेथे तुझा भावन से तेथे भावन से तेथे तुझा भावन से तेथे तुझा भावन से तेथे तुझा भावन से तेथे अपना सारे खे करे अपना सारे खे करीते अपना सारे खे करे अपना सारे खे करीते याते कुळ नाही चित्ती याते कुळ नाही चित्ती कुळ नाही चित्ते यात कुळ नाही चित्ते कुळ नाही चित्ते कुळ नाही चित्ते उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार निर्धार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार एका जनार्दनी निर्धार अपना सारे खे करे अपना सारे खे करीते अपना सारे खे करे अपना सारे खे करीते याते कुळ नाही चित्ती याते कुळ नाही चित्ती याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते याती कुळ नाही चित्ते रोबार घुमाई बार घुमाई रोबार 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 घुमाई हरी गुरुवर्य भरत महाराज सोडगीर ते पुढे म्हणतील त्यांना साथ भजनी मंडळ काळे पिंपळगाव ती साथ देतील. संतांचा उपकार संतांचा उपकार
संताचा उपकार संताचा उपकार संताचा संतांचा उपकार संतांचा उपकार संतांचा उपकार उपकार संतांचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार संताचा उपकार उपकार संताचा सगावया नाही पार सांगावया 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 नाही पार सांगावया नाही पार नाही पार नाही पार अपना सारखे करते 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 सांगावया नाही पार सांगावया नाही पार सांगावया नाही पार सांगावया नाही पार नाही पार अपना सारखे अपना सारखे करते अपना सारखे करती अपना सारखे करती अपना सारखे करती याती कुळ नाही जित्ती याती कुळ याती कुळ नाही जित्ती याती कुळ नाही याती कुळ नाही याती कुळ नाही जित्ती याती कुळ नाही जित्ती याती कुळ नाही
सारखे करते अपना सारखे करते अपना सारखे करते अपना सारखे करते अपना सारखे करते ज्ञानेश्वर महाराज की, पंढरीनाथ भगवान की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, माधवाश्रम स्वामी महाराज की, सद्गुरु संचारेश्वर महाराज की। हरी संताचा उपकार, संतांचा उपकार सांगावया नाही पार।
आपणा सारखे करीते याते कोळ नाही चित्ती दया अंतरात वसे दुजा भाव नसे तेथे आपणा सारखे करीते याती कोळ नाही चित्ती उदारपणे उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपणा सारखे करीते याती कुळ नाही चित्ती विठ्ठल विठ्ठल प्रतिपाद्याय जय जय सुसमिते आत्मरूपा जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे आता हृदया फुले चौपाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरुची आता अभिनव वागविलासिणी जे चातुर्यार्थ कला कामिणी ते शारदा विश्वमोहिनी नमिले मिया नमो विशदबोध विदग्ध विद्यारविंद प्रबोध परः प्रमे प्रमदा विलास्या नमो संसार तम सूर्या अपरमित परम वीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगत किल पालना मंगल मणि निधाना स्वजनवन चंदना आराध्यलिंगा नमो चतुर चित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुति सार समुद्रा मन्मथ मन्मथा नमो स्वभाव भजन भाजना वेभ कुंभ भंजना विश्वोद्भवना श्री गुरुराया नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अद्यत्रय जननी देवाची योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यंस्तहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तियाच्या वाटा मज दावाव्या सुबटा पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया
पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे हरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया संतांचा उपकार सांगावया नाही पार आपणा सारिखे करीते याती कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे दुजा भावत नसे तेथे उदारपणे उदार का जनार्दने निर्धार आपणा सारिके करीती याते कुळ नाही चित्ती. प्रस्तुत भक्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे माऊली महावैष्णव दक्षिण काशी पैठण निवासी संत श्रीमंत आणि शांत भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार भानुदास महाराजांच्या पवित्र कुळामध्ये भानुदास महाराजांचे चिरंजीव सूर्यनारायणाचे चिरंजीव चक्रपाणीचे चिरंजीव संत श्रीमंत आणि शांत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आपण या कीर्तन प्रसंगी घेतलेला आहे. कीर्तनाचा प्रसंग आहे वर्षश्राद्ध आणि ते वर्षश्राद्ध कैलासवासी शेषाबाई शामराव सातपुते यांना आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वर्षश्राद्ध करावं लागतं का? करावंच लागतं. गंगा पूजन करावंच लागतं का? करावंच लागतं. पुण्यतिथी करावीच लागते का? करावीच लागते. देवाची जयंती संतांची पुण्यतिथी आणि वडिलाचं आईचं श्राद्ध हे करावंच लागत असतं. अगोदर भगवानराव शामराव सातपुते वडिलाचं वर्ष श्राद्ध झालेलं आहे. बरेच दिवस झाले. त्याच्यानंतर आई 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या निमित्ताने आपण या कीर्तन प्रसंगी आपण सर्वजण भजनी मंडळी अधिकरून गावातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातील भजनी मंडळी कीर्तन रूपी सेवेकरता आपण या ठिकाणी सर्वजण हजर आहोत. मृदंगाचार्य अधिकरून सर्वांचा नाम उल्लेख करणं मला शक्य नाही कारण सर्वांचे नाव परिचित नाहीत. नैकुटा वगैरे कोठाळा बोंदरगाव निळा सर्व भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान रावांनी सर्वांना प्रेमानं आमंत्रण दिलेलं आहे आणि आपण या ठिकाणी सर्वजण हजर झालेलो आहोत. मृदंगाचार्य कुठले? जलालपूर. अच्छा, म्हणजे काय लांब नाही, जवळच. आमचे भरत महाराज
संगीत विशारद संगीत अलंकार, मृदंग विशारद मृदंग अलंकार. आणि भरत महाराजांनी आधी करून आळंदीमध्ये जसं आमच्या कालामध्ये पहिल्यांदा पांडुरंग महाराज वैद्य हे मृदंगा आचार्य, त्यांच्यापासून मृदंगाची परंपरा सुरू झालेली आहे. आणि भरत महाराजांनी 10 वर्षे 12 वर्षे आळंदीमध्ये राहून अभ्यास करून लटपटी माऊलीकड यांच्याकडे राहून बराचसा काही, आणि त्यांच्यापासून बरीचशी मृदंगाचार्य मंडळी तयार झालेले. याच गावचे हरिभक्तीपरायण राजभाऊ महाराज यांचे चिरंजीव मधुसूदन महाराज अजून आले नाहीत का? ना हजारो विद्यार्थी आहेत, हजारो, पण त्याच्यातून काही तयार होत असतात चांगल्या पद्धतीचे. अशा प्रकारचा विषय आहे. आज आपण या ठिकाणी एकनाथ महाराजांचा अभंग घेतलेला आहे. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी जो काही निमित्ताचा कार्यक्रम आहे, आईच्या निमित्तानं आपल्याकडं जर पाहिलं, आपण नेहमी करता कथा कीर्तन ऐकणारी मंडळीत आपण सर्वजण या मानवी जीवनामध्ये आपण येत असताना आपल्याकडं काही जबाबदारी दिलेली आहे. ती जबाबदारी म्हणजे काय? आपल्याकडं आपण जन्माला येताना अज्ञानी माणसं बोलत असतात. अज्ञानी माणसं म्हणतात जन्माला येताना काही आणलं नाही आणि नेताना काही म्हणजे जाताना काही नेणार नाही. असं आहे का नाही आपल्याकडं? आपण म्हणतो का नाही असं? जन्माला येताना काही आणलंय का? नाही, हे उत्तर आहे त्याला. बरं, जाताना काही नेणार का? म्हणले काहीच नाही. हे कोणाचं बोलणं आहे? ज्यानं शास्त्र पाहिलं नाही, ज्यानं सत्संगती केली नाही, ज्यानं सद्गुरूची संगती केली नाही, कुठेतरी त्यानं काही शास्त्र श्रवण केलं नाही, असे माणसं अज्ञान अवस्थेमध्ये बोलत असतात. ही अज्ञानाची अवस्था आहे. येताना काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, ही अज्ञान अवस्था. एक अवस्था अशी आपल्या जीवनामध्ये, आपण जन्माला येताना रिकामी आलो नाही. काळे जन्माला येताना रिकामी आलो का? काय आणलं संग येताना? काहीच नाही आणलं ना, काहीच नाही आणलं, काहीच नाही आणलं. काय आणलंय ऐका. कोणीही तुम्ही, आम्ही असो, स्त्री असो, पुरुष असो, जन्माला येताना आपण रिकामे आलो नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले आयचे किती. कर्म झाले त्याची भोगाले, केलेलं कर्म आपल्या बरोबर आपण घेऊन आलो. रिकामे आपण जन्माला आलो नाही. काय आणलं आपण येताना? पहिल्यांदा कर्माची शिदोरी आपल्या बरोबर आपण घेऊन आलो. तुम्ही म्हणता महाराज याला काय अशा प्रकारचा पुरावा आहे? तर याला पुरावा आमचे ज्ञानेश्वर महाराज देतात. आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखे फळावे, ते भोगावया यावे देहा एकांग. हजारो जन्मामध्ये केलेलं कर्म ते शिदोरी आपल्या बरोबर आपण घेऊन आलो जन्माला येताना, आणि सुख दुःखाच्या रूपानं इथं ते आपल्याला भोगावं लागतं. कधी कधी माणसाला विचार पडतो, महाराज आम्ही तर आमच्या जीवनामध्ये चांगलं वागतो, आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, आम्ही कधी कोणाचं वाईट चिंतन केलं नाही, पण आमचं का अशा प्रकारचं वाईट होत राहतं?
का आमच्या मागे अनेक प्रकारचे संकट येतात, का आमच्या पाठीमागे अनेक प्रकारचे दुःख आम्ही भोगतो, आम्ही तर कोणाचं काय वाईट केलं नाही. असा प्रसंग ज्यावेळेस माणसाच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस माणूस विचार करतो, अरे काय आपलं जीवन आहे. भोगतो न घडे संचिता वाचोनी, 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 भोगतो न घडे संचिता वाचोनी. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनवनी मानी मारू नये खेद, मनवनी मानी मारू नये खेद, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, मनोया मनी मारू नये खेद, मनोया मनी मारू नये भोगतो न घडे संचिता वाचोने, करावे ते मनी समाधान. काय करा महाराज आम्ही समाधान, म्हणून या मनी मानू नये खेद, म्हणावा गोविंद वेळोवेळा, भोगणी ते फळ संचिताचे वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ भोगणी ते फळ संचिताचे. आपला विषय आहे, आपण जन्माला येताना कर्माची शिदोरी आपल्या बरोबर आपण घेऊन आलो. मग तो कोणी, लहान असो मोठा असो श्रीमंत गरीब कोणी असो, तितक्यामध्ये माईक बंद पडल्याशिवाय विठाला विठाला विठाला, करावे ते मने समाधान. का समाधान मानावंच लागतं. सुखदुःखाच्या रूपानं आपल्याला अनेक जन्मातलं कर्म या ठिकाणी भोगावं लागतं. आपले किती जन्म झाले जर आपण विचार केला तर महाराज म्हणतात, किती जन्म झाला फेरा गणित नाही जे दातारा, पडिलो आवर्ती भोवरा वळसा थोर माया जाळी. आपण जर विचारलं आपले जन्म किती झाले तर आपल्याकडे उत्तर नाही. त्याला का उत्तर नाही, काही माहीतच नाही त्यातलं आपल्याला. तुकोबराय म्हणतात, मला सुद्धा माहित नाही किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा, असं म्हटलंय महाराजांनी. मला पत्ता नाही म्हणले माझे किती जन्म झाले, म्हणून तुम्हा मला तो पत्ता नाही. पण एक महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये सांगायची आहे, जन्माला येताना आपण मात्र रिकामे जन्माला आलो नाही, येताना कर्माची शिदोरी आपल्या बरोबर घेऊन आलो. एक नंबर 2, अजून काय आणलंय आपल्या बरोबर आपण, हे कर्म तर घेऊन आलोच, त्याचं फळ इथं आपण भोगणारच आहे.
महाराज असो, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, स्त्री असो, पुरुष, कोणी असो, प्रत्येकाला केलेल्या कर्माचं जे फल आहे ते इथं भोगावंच लागतं. नव्हे नव्हे ब्रह्मांडाचा मालक, जगत निर्माण करणारा, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, जेने विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुल्या तो एक पंढरीचा. असा जरी परमात्मा आहे, तो जर या जगामध्ये अवताराला आला, मानव रूपामध्ये आला, तर त्या देवाला सुद्धा कर्म भोगावंच लागलं. हा नियम आहे. विठाला विठाला पहिली गोष्ट आपण पाहिली, कर्म घेऊन आलो. आता दुसरी गोष्ट ऐकायची तुम्हा आम्हाला. काय ऐकायची? दुसरी गोष्ट अशी आहे, आपण जन्माला येताना काही ऋण घेऊन आलो. ऋण कर्म तर झालं, ते भोगावंच लागणार आहे. ते कसंही असो, मग चांगलं असो वाईट असो. दुसरी गोष्ट अशी आहे, जन्माला येताना काही आपण ऋण घेऊन आलो. तुम्ही जर विचारलं महाराज कोणाचं ऋण आणलं, तर पहिलं ऋण देवाचं आहे, दुसरं ऋण संतांचं आहे, तिसरं ऋण शास्त्राचं आहे, चौथं ऋण गुरुचं आहे, आणि 5वं ऋण आहे ते आई वडिलांचं आहे. विठाला लक्षात आलं मायबाप? पहिलं कर्म घेऊन आलो एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं ऋण आपल्यावर देवाचं आहे. तुम्ही म्हणताल महाराज कोणतं ऋण आहे देवाचं? तर देवाचं ऋण असं आहे आपल्याकडं, देवाचं ऋण आहे ज्यानं आपल्याला मानव शरीर अगदी व्यवस्थित दिलं. आता जे तुमचं आमचं जे शरीर आहे ना, अगदी व्यवस्थित आहे. पहिलं काम दिलं आपल्याला देवाने, पहिलं ऋण आहे देवाचं. का? व्यवस्थित तुम्हा आम्हाला शरीर दिलेलं आहे, आणि ते शरीर अगदी योग्य पद्धतीनं दिलेलं आहे, त्याच्यामध्ये बदला बदल नाही. आणि मग मात्र कर्माचं फल भोगीत असताना जर कदाचित एखादं कर्म आडवा आलं, तर आता आपण पाहतो तारुण्यामध्ये काही माणसं आहेत, आणि तारुण्यातल्या माणसांना प्यारले झाला, ज्याला आपण अर्धांग वायू म्हणतो, झाला का नाही तारुण्यातल्या माणसांना? आज तारुण्यातले माणसं अंथरुणावर आहेत. रामराम म्हणता येत नाही, बोलता येत नाही, घरच्याला उठवता येत नाही. हो, पाहुणे जर भेटायला आले, रामराम विठाला विठाला राम राम नीट म्हणता येत नाही. मग मला सांगा मायबाप, त्याच्यापेक्षा तुम्ही आम्ही जे भजनी मंडळ आहेत, श्रोते मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, आपलं जे शरीर आहे मंदिरापर्यंत येतो, देवापर्यंत जातो, तीर्थ यात्रा वारी प्रपंच कामधंदा सगळं काय जे करतो, व्यवस्थित शरीर दिलंय, हे देवाचं ऋण आहे. आईच्या गर्भामध्ये ज्यानं सांभाळलं, ज्या देवाने तुम्हा आम्हाला देह दिला, तो भजना करता दिला. देवे देह देह भजना गमता तो यथाला फाटा बालिकेला तो यथाला फाटा बालिकेचा. देवे देह देह भजना गमता तो यथाला
भजना आपण रोज ऐकतो, पण पुढचं जे महाराजांनी शब्द वापरलेला आहे तो या झाला फाटा म्हणजे काय? बाधा झाली कोणती? शरीर मिळालं, देवानं दिलं, व्यवस्थित जन्माला आणलं, सही सलामत जगवलं, पण तो या झाला फाटा. फाटा म्हणजे काय झाला? कर्म आडवं आलं, त्याचं नावही झालं तो या. कर्म आडवं आलं आणि त्या कर्मामुळे अर्धांग वायू झाला, याचं नाव आहे तो या झाला फाटा बाधिकेचा. एखादा व्यसन नसताना, आज मी काही माणसं पाहतोय फिरत असताना बिडी नाही, तंबाखू नाही, सुपारी सुद्धा नाही, पण त्या माणसाला कॅन्सर झाला. याचं काय कारण? विठाला विठाला आमच्याच गावातली घटना आहे, माझ्याच संगतीतला व्यक्ती. आम्ही तरी चहा पितो, पण तो चहा सुद्धा पित नव्हता आणि कॅन्सर झाला. काय कारण आहे याचं? पण ते संगतीमध्ये असल्यामुळं काय झालं, त्याचं समाधान आहे. त्याला सांगितलं तो या झाला फाटा. फाटा म्हणजे काय? व्यसन नसताना तुम्हाला एखादा रोग झाला, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह, देवानं दिला बाबा, हे देवाचं ऋण आहे आपल्यावर. पण जगत असताना, व्यवस्थित प्रपंच करत असताना जर एखादा पॅरालिसिस म्हणा, एखादा रोग म्हणा, अनेक तुमच्या लक्षात आणून दिलं, तो या झाला फाटा. फाटा फाटा म्हणजे काय? बाध्या म्हणजे काय? बाधिकेचा म्हणजे काय? कर्म हे भोगावं लागतं या रूपाने. पहिलं ऋण आपल्यावर देवाचं आहे. देवानं दिलेलं शरीर योग्य आहे, सही सलामत जगवलं, आईच्या गर्भामध्ये सांभाळलं, जन्मल्या बरोबर आईच्या हृदयामध्ये दुधाची व्यवस्था केली. विठाला आज तुम्ही आम्ही जे आहोत ना, आज जे गप्पा मारतो आपण, मी असा, मी तसा, मी हे करीन, मी ते, आज जे गप्पा मारतो आपण, आज ठीक आहे, पण जन्मल्याबरोबर काय आपण घेतलं? जन्मल्याबरोबर, जन्मल्याबरोबर आपल्याला वरण चपाती खाता आली. साहेबराव ऐकू ये ना का? मला ऐकू ये ना म्हणून म्हणलं. काय झालं राजभाऊ? या परवाच्या दिवशी असाच फेटा बांधलेला, असा घाम आला आणि ते घाम उतरला कानात, इकून आवाजच येईना अजून, म्हणून असं दाबावं लागेल. विठाला 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 काल बी असं सुंदर वातावरण, भजनी मंडळी भरपूर, वादक चांगले, सगळं तुमच्यासारखं वातावरण. रंजनी कारखाना काल जवळ गावर अनेक कारखान्याच्या, दुपारचं कीर्तन असंच होतं काल तिथं, तसंच व्हायला लागला आवाज. आज तरी जरासं बरं वाटायला लागलेलं आहे, आवाज यायला लागला. काल तर आवाजच येत नव्हता. पण मला सांगायचं काय नेमकं, देवे दिला देह भजना गोमटा हे प्रमाण आपण रोज ऐकतो. तो या झाला फाटा बाधिकेचा म्हणजे काय? याचं उत्तर तुम्हाला देऊन टाकलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या? तुम्ही नेहमी ऐकणारी मंडळी आहे. हे देवाचं ऋण आहे. जगवलं तुम्हा आम्हाला जन्मल्याबरोबर, आईच्या शरीरामध्ये रक्ताचं दूध तयार केलं. आई आणि देव या दोघांचा संबंध आहे आपल्याला. आजचा जो कार्यक्रम आहे तो कोणाच्या निमित्ताने? निमित्त आहे ना, काही ना काहीतरी. हे आईचं ऋण आहे ना, वडिलाचं ऋण आहे आपल्यावर, देवाचं ऋण आहे. देवाचं ऋण तुम्हा आम्हाला फेडता येईल? तुम्ही म्हणता कसं काय फेडता येईल महाराज? अरे देवाचं ऋण का फेडता येतं? देवाचं भजन केलं, देवाचं ऋण फिटल्या जातं. हे तुम्ही आम्ही जे भजन करतो ना, मृदंग वाजवणं, कथा करणं, कीर्तन ऐकणं, करणं, येणं कीर्तनाला, हे करणं म्हणजे काय आहे? हे देवाचं ऋण फेडणे. हे फिटल्या जातं.
गुरुचं ऋण आहे. गुरुचं ऋण म्हणजे काय? गुरुनं दिलेला नाम मंत्र त्याचा रात्रंदिवस जप करणे गुरुचं ऋण फिटल्या जातं. शास्त्राचं ऋण आहे. शास्त्र ऐकलं शास्त्राचं ऋण फिटल्या जातं. आपण भागवत कथा ऐकतो. भागवत ही शास्त्र आहे. ते जर तुम्ही ऐकलं, आपण जर ऐकत राहिलो, रामकथा असेल, भागवत कथा असेल, शिवकथा असेल, देवी पुराण असेल, कुठलं जरी आपण पुराण ऐकत असतो, हे आता झालंय 20 वर्षामध्ये. याच्या अगोदर मंदिरामध्ये काय असायच्या? पांडव प्रताप, हरिविजय, रामविजय, नाही का, हे ग्रंथ असायचे. आता हे ग्रंथ सगळे बंद पडले. कशामुळे बंद पडले? भागवत कथा आणि रामकथा कोणीही सांगायला, कुठेही सांगायला विठाला विठाला कथा कोणी करावी यालाही काही नियम दिलेले आहेत. सद्गुरू पासून जो आलेला आहे, ज्यानं अभ्यास करून आलेला आहे, त्यानंच कथा करावी, त्यानं कीर्तन करावं. तुम्ही म्हणताल असं कसं काय महाराज, तुम्ही आमच्या विरोधात बोलायला लागलात? नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशा लागे पात्र उपदेशा लागे पात्र नाही संत चिंते उमटले अंगी, नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशा लागे पात्र झाला, उपदेशा लागे पात्र झाला, उपदेशा लागे पात्र झाला. जय हो. नाही संत चिन्हे उमटले अंगी, उपदेशा. मला हे सांगायचं होतं तुम्हाला, फक्त आणून दिलं प्रमाण लक्षात. कथा कोणी करावी, कीर्तन कोणी करावं? अरे एक तरी संतांचं चिन्ह आमच्याकडे आहे का? कंबर बांधायची तयारी विठाला विठाला एकही संतांचं चिन्ह आमच्याकडे नाही. आणि कथा करा वाटते, कीर्तन करा वाटतं आम्हाला का? उपदेशा लागे पात्र झाला. आपण स्वतःच बदललो नाहीत अजून, आपलंच अंतःकरण बदललेलं नाही. आणि आपण लोकांना काय उपदेश करणार आहेत महाराज? आपण ऐकायला लागलात, मायबाप पहिलं ऋण देवाचं आहे. देवे दिला देह दिला, आणि त्या देहामध्ये 5व्या महिन्यामध्ये जेने हा जीव दिला, जेने हा जीव दिदला दान, जेने हा जीव दिदला दान, दयाचे करीन चिंतन, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण, जग जीवन नारायण. गायन
जोया भिवरेच्या तिरी जोया भिवरेच्या जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पाऊले समची साजिरी अंतरे धरोनी राही का आपण प्रमाण पाहायला लागलेलो आहे देवे दिला देह आणि त्याच्यामध्ये जीव नावाची वस्तू तुम्हा आम्हाला दान देऊन टाकले तुम्ही आम्ही जे आता जिवंत आहेत ना आपण सध्या माझ्या सगट आपण कसे आहेत सध्या जिवंत आहेत आणि ज्या दिवशी आपण जिवंत असताना या जिवंतपणामधला जर भगवंत निघून गेला तर याची किंमत काय हॅलो याची किंमत काय बरं झालं तुम्ही डाय लावित नाहीत म्हणून तरी बरं बरेच म्हातारे माणसं डाय लावायला नाही का का म्हणून डाय लावायलो आपण बरं दिसलं पाहिजे दुसरं काय बरं याला किती दिवस आपण असं ठेवणार बरं हे जे आपलं जे शरीर आहे ना हे अशाला असं राहणार का मला सुद्धा वाटतंय माझे पांढरे केश होऊ नये कान बहिरे होऊ नये झाला नाही एक कान बाहेर आता बिना कामाचा ते का असं व्हावंसं वाटतं का मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे कोणलाच असं वाटत नाही मला दुःख यावं म्हातारपण यावं नाही का गरिबी यावी मृत्यू यावा असं कोणालाही वाटत नाही पण हे झाल्याशिवाय राहत नाही त्याचं नाव आहे प्रपंच विठाला विठाला किती आपण महत्वाचं जीवन आहे आपलं देह दिला आहे देवाची कृपा आहे देवाचं ऋण आहे आणि त्या शरीरामध्ये एक जीव नावाची वस्तू दान देऊन टाकली आपल्याला आता मला सांगा दान दिलेली वस्तू वापस नेता येते का एखाद्याला तुम्ही दान देऊन टाकली वस्तू तुम्ही वापस घेऊ शकता का प्रपंचात दिलेली दान वस्तू वापस घेता येत नाही पण आमच्या मालकाचा कायदा असा आहे तुम्हाला दिलेली दान वस्तू वापस नेल्याशिवाय त्याचं नाव देव आहे त्याचं नाव ईश्वर आहे त्याचं नाव परमात्मा आहे त्याचं नाव भगवंत आहे म्हणून त्याचं भजन करणं हे त्याचं ऋण फिटल्या जातं विठाला देवाचं ऋण फेडणं गुरुचं ऋण फेडणं शास्त्राचं ऋण फेडणं संतांचं ऋण फेडणं हे सगळे ऋण आहेत आपल्याकडं आणि महत्वाचं ऋण आहे आजच्या काय मुद्द्यामध्ये आई वडिलांचं ऋण आहे वडिलांची पुण्यतिथी करणं वडिलांचं ऋण फिटल्या जातं आईची पुण्यतिथी करणं आईचं ऋण फिटल्या जातं म्हणून हे कार्यक्रम करावेच लागतात हा नियम आहे आता काही धर्म आहेत आपल्याच संस्कृतीमध्ये हे सगळं पाळल्या जातं बाकीच्या धर्मामध्ये काही मान्य नाही महाराज मग तो बाकीचा कुठलाही धर्म असेल कुठलाही पंथ असेल हे काही त्यांना मान्य नाही आता काही माझ्याच गावामध्ये
माझे काही मित्र आहेत राजभाऊ महाराज, कोणते बौद्ध समाजात, ते म्हणतात हे आम्हाला काही नाही. विठाला बाकीच्या धर्मात काही मान्य नाही महाराज. मग इस्लाम धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, अनेक प्रकारचे शीख धर्म असेल, हे सगळे धर्म आहेत. पण आपला संप्रदाय आहे हा हिंदू संस्कृतीचा जो धर्म आहे, ज्या धर्मामध्ये शास्त्र मान्य आहे त्याच धर्माला धर्म म्हणतात. ज्यांना जर शास्त्र मान्य नसेल तर त्यांना धर्म म्हणता येत नाही. त्यांचा मग तुम्ही म्हणतात त्यांचा काय आहे, त्यांचा अधर्म आहे. काय त्यांचा अधर्म आहे, धर्म मान्य नाही का, मग तुमचं जीवन अधर्मातलं आहे. आणि अधर्मात जगणारे जीवन मग खंती ते न करा होणे गाढ. एकच उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, बाकीचे सांगत नाही. अभंगाकडे यायचे मला अजून. एकच तुम्हाला असं देतो, तुम्ही म्हणता महाराज आम्ही धर्मानं वागतो, ठीक आहे, पण काही जे लोक अधर्मानं वागतात त्यांची काय परिस्थिती आहे. एकच उदाहरण तुमच्या समोर ठेवतो, नेहमी ऐकण्यातलं, नेहमी पाहण्यातलं. एकादशी सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेणू, नाही कोण त्याची गती होईल नेणू. एक. आणि दुसरं उदाहरण असं आहे आमच्या तुकोबऱ्यांचं, एकादशी दिनी घेईल जो अन्न आणि सुकर होऊन येईल जन्मा. एकादशी न करणारे माणसं पुढच्या जन्मामध्ये काय होतात, लक्षात आलं का नाही? लक्षात आलं का नाही? एकादशी न करणारे माणसं पुढच्या जन्मात काय होतात, प्रमाण ऐकलं का नाही? निळेकर. एकादशी दिनी घेईल जो अन्न आणि सुकर होऊन येईल जन्मा. सुकर म्हणजे काय? डुक्कर. डुक्कर हे म्हणले सरपंच. सुकर म्हणजे सरपंच, सुकर म्हणजे डुक्कर. म्हणून रान डुकर जे वाढलेत ना आता, त्याच्यामुळेच वाढले. एकदा 50 तुमच्या आमच्याकडे झाले ना रानडुकर. त्याचं कारण काय? एकादशी न करणारे माणसं रानडुकराच्या जन्माला येतात. विठाला आपली भाषा नाही, ती संतांची भाषा आहे. आपली भाषा थोडीच आहे. इथं जे आपण उभा राहिलो, इथं जे आपण आलो, प्रपंचातल्या पागल गोष्टी ऐकायला इथं आपण आलो नाही. आणि आजकाल नारदाची गादी हे बोलायला नकोय. काय गरज आहे त्याच्यावर घेणं कधी नाही आपल्याला. एक दिवशी मी रामभाऊ राऊत बाबांना बोलू म्हणलं, बाबा तुम्ही किती जरी बोललात तर हे कलेचा जो वारा सुटलेला आहे हे थांबू शकत. हे जो वारा सुटलाय ना आता, तुम्ही तुमची वाणी अपवित्र करू नका. मला म्हणले पुरी महाराज तुम्ही बोलला ते योग्य आहे. विठाला विठाला बोला कुंडली बाबांनी पण मान्य केलं. विनाकारण तुम्ही किती जरी बोललात ना समाजाला तर फरक पडणार नाही. तुमची तुम्ही वाणी दोषाला पात्र होऊच नका. मान्य केलं महाराजांनी, ठीक आहे म्हणलं. हा बरं बाबा जर माझं चुकलं तर मला म्हणून तुम्ही तुमचं चुकलं म्हणून मान्य केलं. सरली प्रीती सरली नाती सरला आधार सारा कलीचा तुफान सुटला वारा. अभंग नाही बरं का, म्हणता नाही तर पाठ करता. हे अभंग नाही, हे गुगा गीत आहे. सरली प्रीती सरली नाती सरला आधार सारा
सुटला कलीचा अंगदराव तुफान वारा. या वाऱ्यात आपण सापडलेले. हो जरा हिशोबानं चला. विठाला कशामुळे विषय चालला माय बाप? या मानवी जीवनामध्ये आल्यानंतर काय ऋण फेडायचे तुम्हा आम्हाला. आणि आजचा जो कार्यक्रम आहे ते आईचं ऋण फेडण्याकरता आहे. आईला वर्ष पूर्ण झालं आमच्या भगवानरावच्या आईला. 1 वर्ष पूर्ण झालं. 16 मुक्काम संपले. मला वाटतं मी काही विषय लमानी तंड्यावर सांगितलेला याच्यातला गरुड पुराणामधला. 16 मुक्काम पूर्ण झाले. आणि 16 मुक्काम पूर्ण झाले म्हणजे 1 वर्ष पूर्ण होत आहे. आजचा पुढचा प्रवास आरंभ झाला. आणि पुढच्या प्रवासाला जो आरंभ आहे त्या निमित्तानं अन्नदान आहे, हरिकीर्तन आहे. आणि त्या आमच्या भगवानरावांच्या आईसाहेबांचा पुढचा प्रवास अगदी सुखाचा होण्याकरता. पुढे कुठल्याही प्रकारचं दुःख निर्माण होऊ नये त्यांच्यासमोर. आतापर्यंत 16 मुक्कामामध्ये जे काही भोगलं असेल ते भोगलं. पण इथून जो पुढचा प्रवास आहे आजचं कीर्तन त्यांच्या निमित्तानं आहे ना. हे 2 तासाचं कीर्तन केलेलं अन्नदान केलेलं नामसंकीर्तन त्यांना आधार देत आहे. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत जगातलं प्रेम आहे. वडील आहेत तोपर्यंत जगातला आधार आहे. ज्या दिवशी आई गेली जगातलं प्रेम संपलं. आणि ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी आधार संपला. विठाला आई गेली जगातलं प्रेम संपलं. वडील गेले जगातला आधार संपला. त्यांनी जे दिलेलं मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनानं आपण चालणं. कुळी कन्या पुत्र होते जे देवाला हरिक्त वाटेलच आई वडिलाला का वाटणार नाही महाराज. म्हणून माणसाने वारकरी संप्रदायामध्ये जावं, कथा कीर्तन ऐकत जावं, करीत जावं. काय होतं याच्यामुळं? दोन्ही पक्ष पाहे उद्धर दोन्ही पक्ष पाहे ऐकतो आपण. देवाचं नाव घेण्याकरता काळा वेळाची गरज नाही म्हणतात ज्ञानोबा. पण काय होतं नामचिंतन भजन कीर्तन केल्यावर ऐकल्यावर? दोन्ही पक्ष पाही. कोणते कोणते दोन्ही पक्ष? कोणते दोन्ही पक्ष? आईकडल्या 21 कुळ्या आणि वडिलाकडल्या 21 कुळ्या, 42 कुळाचा उद्धार एक हरिभक्त परायण मुलगा करतो. कुळी कन्या असेल किंवा मुलगा असेल, काय त्यांचं काम आहे? गीता भागवत करीती. गीतेचं श्रवण असेल, भागवताचं श्रवण असेल. आता हे तुम्ही जे भजन करता, हे तुम्ही जे भजन करणारी जी मंडळी आहे, या संशय घ्यायचं कामच नाही महाराज. आईकडल्या 21 वडिलाकडल्या 21, एक मुलगा या 42 कुळाचा उद्धार करतो. आणि एक जर मुलगा हो पेऊन, तुम्हाला वाटलं का अंगावर पडत नाही ना, एक जर मुलगा पिऊन पडत असेल, मांसाहार करत असेल, तर 42 कुळा अधोगतीला पाठवतो. विठाला विठाला
आता हे जे तुम्ही आम्हाला जे शिकवलंय, हे जो धर्म तुमच्या आमच्यापर्यंत आणून दिला, हा जो संप्रदाय तुमच्या आमच्यापर्यंत आणून दिला, एके दिवशी पैठणमध्ये आमच्या नाथ बाबाला तुमच्यासारखी काही मंडळी गेली आणि विचारलं, बाबा संतांनी आपल्यावर कोणता उपकार केला? तर आमचे नाथ बाबा म्हणतात, मी सांगू शकत नाही अभंगाच्या संताचा उपकार संतांनी आमच्यावर कोणता उपकार केला एकनाथ महाराज, असं एकनाथ बाबांना विचारलं पैठणमध्ये. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, मी त्यांचा उपकार सांगू शकत नाही. आता चाणक्य लोक ध्यान देऊ नये का, कोणता उपकार केला म्हणता संत महात्मेने आपल्यावर. आता जे म्हणतात ते कोण आहेत? राजभाऊ महाराज. ज्यांचा अभंग आहे ते कोण आहेत? संत नाहीत. याचं कारण काय? पूर्वीच्या काळामध्ये एक महात्मा दुसऱ्या महात्म्याला मोठेपणा देतो, हा त्यांचा मोठेपणा होता. आठवण करून देऊ का तुम्हाला सगळ्यांना? एके दिवशी तुकोबाराय आळंदीला आले. ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीवर आपलं डोकं ठेवलं, डोळ्यात पाणी आणलं. आणलं नाही, अन्न वेगळं ना येणं वेगळं. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, देवा करता रडत जावं आणि प्रपंच हसत हसत कर्मभोगीत जावं, त्याचं नाव आहे प्रपंच. लक्षात आलं का नाही वाक्य श्रुत्य मंडळीच्या? प्रपंच हसत
हसत प्रपंचातलं कर्म भोगीत जावं आणि देवाकरता रडत जावं. देवाकरता जो रडतो त्याच्याकरता देव रडल्याशिवाय राहत नाही. देवाची तुम्ही भजन करता, खरं सांगा, मी असेल तुम्ही असेल कोणी असो, 500 रुपयाच्या महाराजापासून 2 लाखाच्या महाराजापर्यंत नाही जात तिकडं मी. आपण काय केलंय? 500 रुपयाच्या महाराजापासून 5 लाखाचा महाराजांना मला एक सांगा, त्यांना फक्त विचारित जावं, महाराज काय विचारायचं हेच कळत नाही आपल्याला. माझा विषय तो आजचा नाही, या ठिकाणचा नाही. कारण आज 32 वर्षाचा माझा प्रसंग या क्षेत्रामध्ये, या गावामध्ये. आतापर्यंत बऱ्याचशा कथा, बरेचसे कीर्तन आपण ऐकत आलो, अनेक महाराज लोकांचे ऐकत आलो. आजचा जो अभंग आहे, नाथ बाबांना विचारलंय, महाराज काय उपकार केला आमच्यावर संतांनी. मी सांगितलं तुम्हाला, देवाचा उपकार आहे आपल्यावर, आई वडिलाचा उपकार आहे, आईचं प्रेम हा त्यांचा उपकार आहे, आणि देवानं शिर दिला देवाचा उपकार आहे, गुरुनं मार्ग दाखवला हा त्यांचा उपकार आहे, आणि शास्त्राने मार्ग दाखवला हा त्यांचा उपकार आहे. तुम्हा मला आपल्या जीवनामध्ये 4 काम करायचे, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ह्या 4 गोष्टी तुम्हाला आम्हाला प्राप्त करायच्या. पण जर तुम्हाला याचं विश्लेषण 1 मिनिटात ऐकायचं असेल तर एवढं मोठं त्याचं विश्लेषण नाही. विश्लेषण मोठं आहे, पण सांगताना सोपं करून जर सांगितलं तर लक्षात येईल. धर्म अर्थ. अर्थ म्हणजे काय अनंत मामा? अर्थ म्हणजे अर्थ म्हणजे पैसा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. ऐका ध्यान देऊन 2 मिनिटात, चाणक्य लोक आहेत म्हणून बोलतोय जरा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्म जर तुम्ही सांभाळला, मृदंगाचार्य तुम्ही अनेक ऐकत आला, धर्म जर सांभाळला तो मोक्ष तुमच्या पाठीमागे लागतो. 1. आणि अर्थ जर तुम्ही पालन केला चांगल्या पद्धतीनं, अर्थ म्हणजे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अर्थ जर आपण कमवला तर तुमच्या पाठीमाग काम लागल्याशिवाय राहत नाही. सहज सहज प्राप्त करता येते. पण धर्म सांभाळणं मोक्ष प्राप्त होतो आणि अर्थ सांभाळणं काम प्राप्त होतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आता काम म्हणजे काय? इच्छा वासना अनेक प्रकारचे विषय जाऊ दे, तिकडे आपल्याला जायचं नाही. मला सांगायचं नेमकं काय, संतांनी जो आपल्यावर उपकार केला ते वारकरी संप्रदायाचं मार्गदर्शन केलं. आणि काय करतात मग ते आपल्याला, जर आपण त्यांच्या जवळ गेलो तर ते आपल्या सारखं करतात. अभंगाच्या 2ऱ्या चरणात आपना सारी के करी आपना सारी के करी अपना सारी के कर देता काल. अपना सारी के करे अपना सारी के
शकत नाही, असा काय त्यांचा उपकार आहे? देवापेक्षा, आई वडिलापेक्षा, शास्त्रापेक्षा, गुरुपेक्षा काय त्यांचा उपकार आहे? तर महाराज म्हणतात आपणासारखे करीती, ते आपणासारखे करीती तात्काळ. वेगळा अभंग आहे बरं का ते. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय कधी कधी. आपणासारखे करीती नाथबाबांची भाषा आहे. आपणासारखे करीती काय करीती? तर त्यांना याती कुळ नाही चित्ती. समोरचा कोण आहे ते विचार करत नाहीत. तुमच्या लक्षात आणून देतो, नाथबाबांचंच ऐका. भावार्थ रामायण चालू आहे आपले इथं बऱ्याच दिवसापासून. नाथबाबांचं अवतार कार्य संपत आलं आणि अवतार कार्य संपत आलं असताना नाथबाबांच्या जीवनातला शेवटचा ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण हा त्यांच्या जीवनातला शेवटचा ग्रंथ आहे. बाकी अगोदरचे सगळे ग्रंथ 52 ग्रंथ आहेत नाथबाबांचे. 52 शेवटचा ग्रंथ भावार्थ रामायण. आणि भावार्थ रामायण युद्धकांडाच्या 42व्या अध्यायापर्यंत आलं नाही का? गावबाने कुठून लिहिलं? युद्धकांडाच्या 42व्या अध्यायापर्यंत नाथबाबांना भावार्थ रामायण लिहिलं. अवतार कार्य संपत आलं. आता जी रोजची ऐकणारी मंडळी होती, नाथबाबांनी सांगितलं परो उद्या मी जाणार आहे गडे म्हणलं. लोकांनी विचारलं बाबा राहिलं रामायण कोण लिहिल? पुढचं जे रामायण राहिलंय ना युद्धकांडाच्या 42 पर्यंत आलात तुम्ही अध्यापर्यंत. पुढचं युद्धकांड उत्तरकांड राहिले, कोण लिहिल? गावातल्या सगळ्या लोकांना वाटलं नाथबाबा हरिपंडिताला सांगतील. काय वाटलं? हरिपंडिताला सांगतील असं वाटलं. पण ते संत आहेत, आपण नाही. नाथबाबांनी सांगितलं हरिपंडित नाही लिहिणार. म्हणले कोण लिहिणार आहे? म्हणले रात्रंदिवस माझ्याजवळ देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पुरणपोळीचा ज्यानं नैवेद्य ग्रहण केलेला आहे त्याचं नाव आहे गावबा. राहिलेलं पुढचं रामायण गावबा लिहून टाकील. याती कुळ नाही चित्ती आपणासारखे करीती. काय केला? नाथबाबांची ववी. आता जे भावार्थ रामायण पाहतात त्यांना कल्पना, आपण कधी पाहतच नाहीत. जे भावार्थ रामायण पाहतात त्यांना कल्पना आहे. नाथबाबांची ववी आणि गावबाची ववी याच्यामध्ये बदल. त्याचं नाव आहे आपणासारखे करीती आणि याती कुळ नाही चित्ती. का नाही? तर संतांच्या अंतःकरणामध्ये व्यापक दृष्टी आहे आणि त्यांच्या अंतरामध्ये दया आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात दयांतरात वसे, दयांतरात वसे, अंतःकरणामध्ये दया असल्यामुळं सर्वभूती दया साधू म्हणावे ऐशिया. कसे असतात ते साधू संत माय बाप जगा दयाचे सागर. साधू संत
मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर भावाचे मुक्तदार मुक्तीचे माया तेही केले कृपादारा मस्तकी ठेवीला कर माया मोह निरसला शुद्ध झाले कलेवर तुम्ही संत मन बाप एवढा उपकार अंतरात वसे म्हणून आप पर तेही नाही बंधू सज्जना त्यांच्या ठिकाणी आप पर भाव नसतो त्यांना संत म्हटलं जातं त्यांना आपला कुठला हे कोणीच नसते विश्वची हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाचे स्थिर किंबहुना चराचर आपण झाला असा जो कोणी झाला त्याला संत म्हटल्या जातं नाथ बाबा म्हणतात ज्ञान त्यांचा उपकार ही भाषा बोलताना आमच्या नाथबाबाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबार आहे संतांचा उपकार काय ज्ञानेश्वरी हा त्यांचा उपकार आहे गाथा हा त्यांचा उपकार आहे अनेक प्रमाणात आपल्याला पाहता येते म्हणून वेळ संपत आलेली आहे म्हणून लवकर अभंगाच्या शेवटच्या दया हा त्यांचा धर्म आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो तुका म्हणे भेदा भेद आणि गेला वाद खंडोने का तर त्यांचे एक अंतःकरण उदार आहे किती उदार आहे अभंगाच्या शेवटच्या उधार
ज्ञानेश्वर माऊली अरे माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली बोला बोलरी गवळदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर हरिभक्तपरायण कोटाळकर भजनी मंडळ पुढी म्हणतील आणि त्यांना साथ बोंदरगाव भजनी करतील आणि द्रुपद निळा आणि नैकुठा. उदार
अपना सारी के करी अपना सारी के करी अपना सारी के करते अपना सारी के करते अपना सारी के करीती अपना सारी के करीती अपना सारी के करीती अपना सारी के करीती याद याति कुळ नाही जीती अपना सारी के करीती अपना सारी के करीती याति कुळ नाही जीती याति कुळ नाही जीती अपना अपना तारी के करते याती कुळ नाही जिती याति कुळ नाही जिती आ
व्याकुळ याते कुळा नाही चित्ती किंबहुना केले धर्म कीर्तन सिद्धीने नाही येथ माझे जे उरले पायी कपण तुका म्हणे सेवा समर्पणे पायी झालो उतराई ठावे असो. आजची ही कीर्तनरूपी सेवा ग्रामदैवत मारुतीरायांच्या पवित्र चरणावर माधव आश्रम स्वामी सद्गुरू संचारेश्वर महाराज वैद्यनाथ भगवान आणि कैलासवासी शेषाबाई शामरावजी सातपुते यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कीर्तनाची सेवा पूर्णत्वाला प्राप्त झालेली आहे. वृषश्राद्ध इथून पुढे होणारा जो काय प्रवास आहे तो प्रवास त्यांचा सुखाचा व्हावा आणि दरवर्षी त्यांच्या निमित्तानं आई असेल वडील असेल मोठं जरी पुण्यतिथीचं काम करणं नाही झालं आपल्याकडून तरी छोटं मोठं पण आईवडिलाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही प्रत्येकानं केलंच पाहिजे. हा नियम आहे. का केलं पाहिजे तर आपल्याकडे हे केलं असताना पितृदोष नावाचा जो काय दोष आहे तो शिल्लक राहत नाही म्हणून हे काम आपण केलंच पाहिजे. विठ्ठल जय जय विठ्ठल करा क्षमा परत महाराज ज्ञानेश्वरा रख भय परिकरा करा क्षमा परत महाराज ज्ञानदेव झाले समाधान तुमचे केल्या चरण आता उठावे से मनाए तो नाही नारायण कल्पन इथे सापडले आता उठावे से मनाए तो नाही नारायण कामणे भूमिला निवारिला आता उठावे से मनाए तो नाही नारायण करोनी आरती चक्रपाणी ओवाळती आज पुरले रवसन काळ हा दिवस पाहाव सकळा पुण्यवंत तुम्ही बाळ आज पुरले रवसन काळ हा दिवस तुकावा हे टाळी उभा सन्निध जवळी आज पुरले रवसन काळ हा दिवस माझ प्रेम आरती गोविंदाची ओवाळती धन्य धन्य देलो चरालित कत्या लोकाला पुराणी दुग्धावर वाळती प्रेमानंद धन्य धन्य देलो चरालित कत्या लोकाला मामा म्हणे की सेवा सिरी खोली राहिलो तटस्थ धन्य धन्य देलो चरालित कत्या लोकाला आरती महाकैवल देवा सवित सार विद्या माझा अर्थिदान राजा लोपले दान हिताने कोणी अवतार पाठवतो आवडविली दानी अर्थिदान राजा महाकैवल देवा सवित साधू संत अर्थिदान राजा भगवती बोले विश्व ब्रह्मांडे राम पायट करते महाकैवल तेजा मनोविद्या माझा आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सदानंद मूर्ती आय दाखव रामा परमा राघवे सकळात पाठ हरी अभंग रक्षिले
आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद पाय दाखवया तुकाराम दुःखिता तुलने श्री ब्रह्मकाशाय आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामानंद पाय दाखवया तुकाराम धनी श्री अनंता मधुसूदन पद्मनाभानारायण जगव्यापका जना आनंद घना सकळ देवाधिदेवा केशव महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूप चक्रधरा विश्वांबरा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मुरली अवतारका धरित्या मन मुरली आगा हे सगुणा निर्गुणा जग जीवन वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीत से विनव सकळ देवाधिदेवा महानंदा महानुभवा कुंडली गवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका ढोल रुक्माई भावे त्या कुळा कल्पनेचे बाधा नो कोणी संत मंडळी सुखी अंकाराचा असो वारान लगोराज माझ्या विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया भावे कल्या जांखे निदान पांडुरंग मागणे ते तुझ प्रति आहे पाहे पांडुरंग या संत निर्विही तुझे काही न मागो तुका म्हणे आता उदार तू होई पाये संताची या संतास निर्विहीची मज दे आणि तुझे काही न मागो देवा ऐका पाहुणी मंडळ